हॅलो नमस्कार मित्रांनो, मी मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय. तर आज माझ्या 30 डेज चॅलेंजमधला आहे डे 8 आणि आज आमच्या घरात एक छोटासा गेस्ट आला होता. तर तो गेस्ट कोण होता हे तुम्हाला सांगतो. तर आज आमच्या घरात एक छोटासा पक्षी आला होता. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ते चिमणी असेल, पण मी म्हटलं माझ्या पत्नीला की ही चिमणी नाही आहे, कारण चिमणी आपल्याला माहिती आहे रोजची आपली लहानपणीपासून पाहिलेली आहे. तर ती चिमणी नव्हती, कारण की चिमणी चोच छोटीशी असते, कलर हा थोडासा तपकिरी करडा असतो पांढरकट, परंतु ही काळसर होती आणि तिची चोच लांब होती आणि थोडीशी अशी वाकलेली होती. तर मी हिला म्हटलं की ही चिमणी नाही, ती म्हणते नाही बोलते ये चिमणी आहे बोलते, ही चिमणीच आहे म्हणते, चिडियाई आहे म्हणते. म्हटलं नाही ही चिडिया नाही आहे. मग मी तिचा फोटो काढला, कारण ती आमच्या घरात बसली होती. पण काही दिवसापूर्वी तिनं आमच्या घराच्या जी बाहेर दोरी आहे कपडे टाकायची, त्या दोरीवरती तिने घरटं केलं आहे. तर ते घरटं तुम्हाला दाखवतो मी. बघा, बाहेर चाललो आहे मी घरटं बघायला. चला लाईट लावतो बाहेरचा. ठीक आहे, लाईट लावलेला आहे बाहेरचा आता. आणि हे बघा घरटं दिसत आहे तुम्हाला. घरटं हे बघा, हे घरटं आहे. आणि हे घरटं ती पक्ष्यांनी इथं बांधलेलं आहे. तिला म्हटलं की हे घरटं इथं ठेवू नाही आपण, पण ती म्हणे नाही म्हणे, ते घरटं फेकू नका म्हणे, राहू द्या म्हणे. तर ते घरटं ठेवलं आम्ही तिथेच. आणि आज ती चिमणी घरात आली, तो पक्षी घरात आला. तर थोडा वेळ तो इथं उडत राहिला, उडत होता. मग आम्ही दोघंही त्याच्याकडे शांतपणे पाहत होतो, हा का करते का नाही. मग वरचा फॅन सुरू होता, कूलर सुरू होता. मला भीती वाटली की हा उडता उडता जर फॅनमध्ये अटकला आणि त्याचा जीव गेला तर, किंवा तो चुकून त्या खिडकीकडे गेला आणि कूलरच्या आतमध्ये फसला तर. म्हणून मी आलो, फॅन बंद केला, कूलर बंद केला. तर आमच्या घरामध्ये एक हे आहे, शोचं झाड आहे प्लास्टिकचं, त्यावर जाऊन तो बसा. ते झाडे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या झाडावरती तो येऊन बसला. त्याला वाटलं की खरं की काय हे झाड आहे म्हणून, नाही का. त्यानंतर हे तुम्हाला इथं दिसतं आहे, हे झाडांचं चित्र. तिथे हे पक्षी वगैरे दिसतात. त्या पक्ष्यांच्या आजूबाजूला तो गेला आणि तिथे उडत राहिला, पण त्याला काही तिथे थारा मिळाला नाही. मग तो इकडे तिकडे उडत होता. उडता उडता मग मी त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा, त्याला शुक शुक करून आवाज येत होता. खरं सांगायचं तर असे पक्षी वगैरे घरात येणे हे मोमेंट नेहमी आयुष्यात घडत नाही. आज ते खूप सरप्रायझिंग होतं, म्हणून म्हटलं की या सरप्रायझिंग मोमेंटवरती चाच आज आपण डे 8चा आपला आजचा व्लॉग बनवूया, आजचा व्हिडिओ बनवूया. म्हणून हा व्हिडिओ आता करतो आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 10:10 झालेले आहेत. तर मित्रांनो, निसर्ग कधी कधी आपल्याला असे सरप्राईज देत असतो, जे खूप हवेहवेसे वाटतात कधी एखादी वेळेस. आणि हे सरप्राईज म्हणजे खरंच सरप्राईज आपल्यासाठी खूप प्रसन्न करतं मनाला. जर गुगलवर सर्च केलं मग तो पक्षी कोणता होता, तर त्या पक्षीचा फोटो मी अपलोड केला आणि विचारलं का हा कोणता पक्षी आहे, तर त्यांनी मला सांगलं सनबर्ड. हा सनबर्ड आहे आणि ही फिमेल सनबर्ड आहे. तर तो त्यात लिहिलं आहे की 8-15 दिवसात ते पिले देऊन त्याचे पिले बाहेर निघतील. मग ते आपलं घरटं सोडून दुसरीकडे आपला विसावा शोधणार. परंतु मी स्वतःला नशीबवान समजतो की त्या पक्षाला, सनबर्डला, आमच्या घराजवळ एक सुरक्षितता वाटली आणि तिने स्वतःचं घरटं बनवलं. पुन्हा गुगलने हेही सांगितलं की तुम्ही जो सनबर्ड तुमच्या घरात आला आहे हे एक म्हणजे गुड साईन आहे म्हणते, म्हणजे चांगला संकेत, शुभ संकेत आहे म्हणते. बघूया तुमच्या घरात असा कोणता पक्षी आला का मला कळवा. आणि थांबतो आज. माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर. आणि सोबत राहा, सपोर्ट करा माझ्या 30 डेज चॅलेंजला. धन्यवाद.